नमस्कार। आज नवरात्रातील दिवस चौथा। श्री महाकालिका मंदिर, त्वष्टाकासार समाज संस्था, पुणे। आज आपण दशविद्या स्वरूप धुमावती देवीचे दर्शन व माहिती घेणार आहोत। धुमावती देवी ही हिंदू धर्मातील दशमहाविद्यांपैकी एक अत्यंत गूढ आणि शक्तिशाली देवी आहे। तिचे स्वरूप इतर देवींपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि काहीसे भयानक आहे, कारण ती विधवा स्वरूपातील देवी आहे। धुमावती देवीला दारिद्र्य, अलक्ष्मी आणि ज्येष्ठा यांसारख्या अशुभ गोष्टींशी जोडले जाते, परंतु तरीही ती तिच्या भक्तांना संकटातून बाहेर काढते असे मानले जाते। एका कथेनुसार जेव्हा देवी सतीने स्वतःला अग्निकुंडामध्ये जाळून घेतले, तेव्हा तिच्या जळत्या शरीरातून जो दूर बाहेर पडला, त्यातून धुमावती देवीचा जन्म झाला असे मानले जाते। धुमावती देवीला एका वृद्ध, कुरूप आणि विधवा स्त्रीच्या रूपात दर्शविले जाते। ती मळकट किंवा जीर्ण वस्त्र परिधान केलेली असते। तिच्या चेहऱ्यावर नेहमी उदासी आणि दुःख दिसून येते। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो। तिचे वाहन एक रथ आहे, ज्याला कावळे ओढत असतात। तिच्या एका हातात सूप म्हणजेच धान्य साफ करण्याचे साधन असते। ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षाच्या अष्टमीला धुमावती जयंती साजरी केली जाते। देवीची मुख्य मंदिरे पीतांबरापीठ, जिल्हा दतिया, मध्य प्रदेश येथे आणि वाराणसी, उत्तर प्रदेश येथे आहेत।